मॅट्रिमोनी साईट आणि डेटिंग ॲप्सवरती लग्नासाठी स्थळ बघताय. एका क्लिकवरती आयुष्यभराची साथ मिळेल असं वाटतंय, पण समोरच्या व्यक्तीने तुम्हाला फसवण्यासाठी आधीच जाळं विणून ठेवलेलं तयार असेल तर? आपण अनेकदा बातमी बघतो की लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक झाली. कारण आज मॅट्रिमोनी आणि डेटिंग ॲप्सवरती प्रेमाचा बाजार मांडला गेलाय. कोणाकडून लाखो रुपये उकळले जात आहेत तर कोणाला ब्लॅकमेल केलं जात आहे. लग्न करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाचा अलर्ट ठरू शकतो. याच स्कॅमचा आपण आज पर्दाफाश करणार आहोत. नमस्कार, मी अमित कदरी. न्यूज 18 मराठीच्या विशेष व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, भारतामध्ये आज ऑनलाईन डेटिंग आणि मॅट्रिमोनी ॲप्सचा वापर अतिशय वेगाने वाढतोय. कामाचा व्याप आहे किंवा घाईच्या जीवनामुळे लोक ऑनलाईन पार्टनर शोधण्याला पसंती देत आहेत. पण मित्रांनो, जिथे भावना आणि विश्वास जोडला जातो तिथे स्कॅमर्स आपला मोर्चा वळवत आहेत. विशेषतः लग्नासाठी उत्सुक असलेली लोक घटस्फोटीत किंवा अगदी NRI जोडीदार शोधणाऱ्या कुटुंबांना टार्गेट केलं जात आहे. तुमच्या याच इमोशनल स्थितीचा फायदा घेऊन हे जाळं कसं विणलं जात आहे नीट समजून घेऊया. पहिली ट्रिक वापरली जाते ती म्हणजे फेक प्रोफाईलची. हे स्कॅमर्स इंटरनेटवरून कोणाचेही चांगले फोटो घेतात, स्वतःला डॉक्टर सांगतात, पायलट सांगतात किंवा अगदी लंडन अमेरिकेतले इंजिनियर सांगतात. काही दिवसात तुमचं मन जिंकतात आणि मग अचानक एक कॉल येतो की मी भारतात येतोय, पण कस्टम ड्युटीसाठी पैसे कमी पडतायत किंवा कुठली तरी फीजसाठी पैसे कमी पडतायत, प्लीज मदत कर. आणि तिकडेच तुमचा खिसा रिकामा व्हायला सुरुवात होते. दुसरा प्रकार बघायला मिळतो तो म्हणजे इमोशनल ब्लॅकमेलचा. हे लोक आधी स्वप्नांची दुनिया दाखवतात, विश्वास जिंकतात आणि मग अचानक हॉस्पिटलचं बिल आहे, बिझनेसमध्ये झालेला लॉस आहे किंवा व्हिसा इश्यूचं रडगाणं गातात. तुम्ही प्रेमापोटी मदत करता आणि पैसे मिळाले की तो पार्टनर गायब होतो. सध्या सगळ्यात नवीन स्कॅम बघायला मिळतोय तो म्हणजे तुम्हाला ते असं म्हणतील की आपण लग्न तर करणारच आहोत, पण मी तुला इन्व्हेस्टमेंट शिकवतो. बनावट ॲप्समध्ये पैसे टाकायला लावतात. सुरुवातीला नफा सुद्धा दिसतो, तसा दाखवला जातो. जेव्हा तुम्ही मोठी रक्कम गुंतवता तेव्हा ॲप आणि माणूस दोन्ही फ्रॉड निघतात. पुढचा जो प्रकार आहे तो अत्यंत घातक आहे. ओळखीच्या काही दिवसातच हे लोक तुमची जवळीक वाढवतात, प्रायव्हेट व्हिडिओ कॉल किंवा फोटो मागतात. तुम्ही विश्वास ठेवता, पण त्या कॉलचं रेकॉर्डिंग केलं जातं आणि नंतर तुम्हाला ब्लॅकमेल केलं जातं. यालाच म्हणतात सेक्स्टॉर्शन. अनेक जण यामध्ये अडकतात. काही वेळेला तर हे स्कॅमर्स चक्क लग्न सुद्धा करतात, पण लग्नानंतर अगदी काही दिवसामध्येच दागिने घेऊन ते पळ काढतात किंवा आधीच ते विवाहित आहेत हे समोर येतं. असे धक्कादायक प्रकार घडतात. तुमची समाजातील ओळख असेल किंवा तुमची फॅमिली यामुळे पूर्णपणे धोक्यात येते. आता हे सगळे झाले स्कॅम्स, पण आपण सावध कसं राहायचं ते सुद्धा सांगतो. सावध कसं राहायचं यासाठी काही 5 मोठे रेड फ्लॅग्स आपण लक्षात घेतले पाहिजे. पहिला आहे तो म्हणजे ओव्हर स्पीडिंग. जेव्हा 2 दिवसामध्ये तुझ्याशिवाय राहू शकत नाही असं म्हटलं जातं तेव्हा ही गोष्ट किंवा ही परिस्थिती संशयास्पद असू शकते, ती व्यक्ती संशयास्पद असू शकते. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे अवॉइडिंग व्हिडिओ कॉल्स. म्हणजे जो कॅमेरा समोर यायला घाबरतो किंवा जो कॉल करायला नाही म्हणतो, समोराला नाही म्हणतो, ती प्रोफाईल फेक असण्याची शक्यता दाट असते. तिसरं आहे ते म्हणजे मनी रिक्वेस्ट. पैशाची रिक्वेस्ट तुम्हाला केली जाते. कोणताही प्रामाणिक व्यक्ती सुरुवातीला अचानक तुमच्याकडून पैसे नाही मागणार. चौथा मुद्दा आहे तो म्हणजे इनकन्सिस्टंट स्टोरीज. आता यामध्ये काय होतं की त्यांच्या बोलण्यामध्ये आणि प्रोफाईलमध्ये तफावत जाणवते, ती आपण तपासणं गरजेचं असतं. आता सेल्फ डिफेन्स टिप्ससुद्धा आपण काही बघूया. आता रिव्हर्स इमेज सर्च आपल्याला केलं पाहिजे. गुगलवर गेलं पाहिजे आणि त्यांचा फोटो सर्च करून बघा. समजा जर फेक प्रोफाईल असेल किंवा तो फोटो अनेक ठिकाणी वापरला गेला असेल तर तुम्हाला गुगलमध्ये ते दिसू शकेल. दुसरं तुम्ही करू शकता, लिंक्डइन सारखे काही ज्या साईट्स आहेत त्यावरती तुम्ही व्हेरिफिकेशन करू शकता. म्हणजे काय करायचं तर प्रोफेशनल प्लॅटफॉर्मवरती तुम्ही जर चेक केलं तर तुमच्या लक्षात येईल की ही व्यक्ती खरंच अस्तित्वात आहे की नाही आहे. दुसरं महत्त्वाचं असं आहे की फॅमिली फर्स्ट हे लक्षात ठेवा. अशा व्यक्तीशी बोलताना घरच्यांना कल्पना द्या किंवा गुपचूप केलेली नाती स्कॅमर्सचं पहिलं सावज असतात. मंडळी, ऑनलाईन प्रेम शोधणं चुकीचं नाहीये, पण डोळे मिटून विश्वास ठेवणं अतिशय धोकादायक आहे. आधी खात्री करा, मगच पुढचा निर्णय घ्या. हा व्हिडिओ अशा प्रत्येकाला पाठवा जो मॅट्रिमोनी साईट्सवरती आणि डेटिंग ॲपवरती सक्रिय आहे. सुरक्षित राहा, सजग राहा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा न्यूज 18 मराठी.